कवी चंद्रकांत डोंगरे यांच्या निसर्गात रमताना या चारोळी संग्रहाचा प्रकाशन कार्यक्रम राजर्षी शाहू स्मारक भवनात पार पडला। शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे यांच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं। या प्रकाशन समारंभाला ज्येष्ठ कवी मोहन कवठेकर, शिये इथल्या करुणालय बालगृहाचे संस्थापक आनंद बनसोडे, वाचन कट्टा संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे यांनी निसर्गाची भाषा वाचता येणाऱ्या कवींच्या कवितांमधून मानवी भाव संबंध प्रकट होत असतात असं प्रतिपादन केलं। कवींच्या अचूक निरीक्षणातून निर्माण होणाऱ्या कवितांमधून राष्ट्र परिवर्तनाची ताकद निर्माण होत असते असंही त्यांनी सांगितलं। ज्येष्ठ कवी मोहन कवठेकर यांनी चंद्रकांत डोंगरे यांच्या चारोळ्या अल्पाक्षरी असल्या तरी त्या वाचकांवर प्रभाव टाकणाऱ्या असून चारोळी संग्रहाचं मुख आणि मलपृष्ठ आशयघन असल्याचंही त्यांनी सांगितलं। ओघवती भाषाशैली हे या चारोळी संग्रहाचं वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी सांगितलं। शर्मिष्ठा ताशी यांनी अध्यक्षीय मनोगतातून चंद्रकांत डोंगरे यांच्या लिखाणात निसर्गाचं निकोप निरामय रूप बघायला मिळत असून हा चारोळी संग्रह वाचकांना नक्की आवडेल असा विश्वास व्यक्त केला। कवी चंद्रकांत डोंगरे यांनी चारोळी संग्रहाच्या लिखाणामागील भूमिका स्पष्ट केली। वाचन कट्टा संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम यांनी प्रास्ताविक केलं। अभिनेत्री श्रुती कीर्ती सावंत आणि ऋतुजा डोंगरे यांनीही काही चारोळ्यांचं वाचन केलं। या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर बी.एम. हिरडेकर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागाचे माजी संचालक डॉक्टर दादासाहेब मोरे, लेखिका विमल मोरे, वनिता कदम, विवेकानंद महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय लठ्ठे, सूर्यकांत डोंगरे, विक्रांत पाटील, पंढरी डोंगरे, वैदेही जोशी, ऋषी प्रसाद डोंगरे आदी उपस्थित होते।